हा, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. बघा, आता आपण बघतोय मोशनल ईएमएफ म्हणजेच थोडक्यात कुणाच्या तरी म्हणण्यापेक्षा कंडक्टर किंवा एखादा क्लोज्ड सर्किट याच्या मोशनमुळं जो ईएमएफ जनरेट होतो तो ईएमएफ थोडासा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि यामध्ये आपण एक दोन पार्ट घेणार आहे. पहिल्या पार्ट मध्ये एखाद्या कंडक्टरची ट्रान्सलेशन मोशन घेतोय बघा, म्हणजे त्यातला ए पार्ट म्हणतो ट्रान्सलेशन मोशन ऑफ ए कंडक्टर. एखादा कंडक्टर, आता कंडक्टर आपण कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याची ट्रान्सलेशन मोशन घेणार आहे. पण ट्रान्सलेशन मोशन घेत असताना याच्यामध्ये ईएमएफ जो इंड्यूस होतो तो आपल्याला मेजर कधी करता येईल? त्या इंड्यूस्ड ईएमएफ न जर इंड्यूस्ड करंट पास केला तर आपल्याला तो मेजर करता येईल. आणि मग त्यासाठी आपल्याला या कंडक्टरच्या बरोबर एखादं क्लोज्ड सर्किट घेतलं पाहिजे. या कंडक्टरच्या बरोबर एखादं क्लोज्ड सर्किट घेतलं पाहिजे. मग त्याला गॅल्व्हॅनोमीटर जोडा किंवा एखादा ॲमीटर टाकून त्यातला करंट बघा. आणि मग नसेल तर ह्याच्याशी क्लोज्ड पाथ तयार होणारा एखादा स्थिर अशा स्वरूपाचा एखादा पाथ तर तयार झाला पाहिजे, क्लोज्ड पाथ तयार झाला पाहिजे. मग आपण काय घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने एक फ्रेमच तयार करूया आपण. एक 4 वायर घेतल्या मी बघा, 4 वायर, त्यातल्या 3 वायर मी या पद्धतीने कनेक्ट केल्या बघा. 3 वायर्स या पद्धतीने कनेक्ट केल्या, 1 2 आणि 3 वायर फिक्स करून टाकल्या, म्हणजे एक फ्रेमच तयार केली अशा स्वरूपाची. आणि एक वायर मात्र म्हणजे एक कंडक्टर मात्र याच्यावर स्लाइड होईल अशा पद्धतीनं असा ठेवलाय बघा. स्लाइड या बाजूला सरकवता आला पाहिजे, या बाजूला सरकवता आला पाहिजे, आणि तो या 2 कंडक्टरच्या कॉन्टॅक्ट मध्ये असला पाहिजे. अशा पद्धतीनं मी 4 वायरची फ्रेम केली. आउट ऑफ दॅट 4 वायर्स 3 वायर्स आर connected with each other such that a rigid frame is produces and remaining 4th wire is kept over it in such a way that this wire can be displaced in forwarding or backward direction. अशा पद्धतीनं मी एक फ्रेम तयार केली. आता मी त्याला नाव देतोय, तुमच्या पुस्तकात आहेत तीच नाव देतोय, ए बी सी डी. या वायर बीसी ला मी मुव्हेबल ठेवलंय बरं का, वायर बीसी ला मी मुव्हेबल ठेवलंय. आणि अशा पद्धतीनं रेक्टँग्युलर फ्रेम तयार झाली. त्या रेक्टँगल मध्ये बीसी आणि एडी या वायरची जी लेंथ आहे ती मी एल आहे असं म्हणतोय बघा. या वायरची लेंथ एल, बीसीची पण लेंथ एलच आहे, रेक्टँग्युलर फ्रेम आहे. आणि ए बी आणि डीसी याची लेंथ एक्स एवढी आहे बघा. आता या फ्रेमच्या या बाजूला एक ह्यूज मॅग्नेट मी ठेवलाय, त्याचा एन पोल इकडे आहे बाहेरच्या बाजूला, ब्लॅकबोर्डच्या बाहेरच्या बाजूला मी इथे एक मॅग्नेट ठेवलाय, मोठा मॅग्नेट ठेवलाय, त्याचा एन पोल इकडे आहे, एस पोल इकडे आहे. एस पोलचा संबंध संपला, एन पोल इकडे आहे. आणि पाठीमागच्या बाजूला एक दुसरा ह्यूज मॅग्नेट, तेवढ्याच पोल स्ट्रेंथचा, तेवढ्याच डायपोल मोमेंटचा दुसरा एक मॅग्नेट ठेवलाय माग ब्लॅकबोर्डच्या पाठीमागच्या बाजूला, त्याचा एस पोल इकडे घेतलाय या बाजूला. आणि मग या मॅग्नेटचा एन पोल, मागच्या मॅग्नेटचा एस पोल, या दोघांच्या मध्ये एन टू एस जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होणार आहेत. आणि त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आतल्या दिशेने आहेत, लक्षात घ्या. कुठल्या दिशेने आहेत? आतल्या. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर टू एरिया ऑफ द फ्रेम. एरिया फ्रेम ला परपेंडिक्युलर आहे. आणि magnetic lines of force they are enters from this front face of this square, this rectangle or rectangular area, and leaves from backward face.
म्हणजे इथून आत जाणार ब्लॅकबोर्डच्या आत जाणाऱ्या स्वरूपातलं मॅग्नेटिक फील्ड आहे. तुमच्या पुस्तकामध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही बघताय तिथं प्लस साइन केलेलं आहे बरं का, त्यांनी दाखवताना चुकीचं आहे ते. आपण आत जाणारी डायरेक्शन सर्कल मध्ये क्रॉस काढून दाखवतो, क्रॉस प्लस नव्हे, ते जरा चुकलंय तिथं. आणि मग त्याचं मॅग्नेटिक इंडक्शन कॉन्स्टंट आहे, बी एवढं मॅग्नेटिक इंडक्शन आहे. आता सगळीकडे दाखवत नाही, आहे सगळीकडे, सगळीकडे हे मॅग्नेटिक फील्ड आत जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सच्या स्वरूपात. पण मी एक ठिकाणीच दाखवतो फक्त, कशाला यात गर्दी करा. अशा पद्धतीनं आत जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत. आणि आता मी काय करतोय बघा, आहे या स्वरूपात मी स्टेडी फ्रेम ठेवले, स्टेडी मॅग्नेटिक फील्ड आहे, काहीही या कॉइल मध्ये जनरेट होत नाही, या कॉइल मध्ये काहीही जनरेट होत नाही. आता मात्र समजा मी यातला हा बीसी वायर जी मुव्हेबल आहे ती व्ही एवढ्या व्हेलॉसिटीनं या डायरेक्शन मध्ये मेकॅनिकल फोर्स लावून, या डायरेक्शन मध्ये मेकॅनिकल फोर्स लावून मी जर त्या वायरला मूव्ह केली, बीसी वायरला, तर होतंय काय बघा. when this wire BC is moved in the forwarding direction, at that time you will have increase in x. x मध्ये इन्क्रीज होतोय, लक्षात घ्या, x मध्ये इन्क्रीज होतोय. म्हणजेच मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या मगाशी एवढ्यातून जात होत्या आता जरा जास्त एरियामधून जातील. मगाशी एवढ्याच एरियामधून जात होत्या, L इंटू एक्स. किती एरियामधून जात होत्या? लेंथ इंटू ब्रेथ. बघा, लेंथ इंटू ब्रेथ एवढ्या एरियामधून जात होत्या. आता मात्र ज्यावेळी एक्स इन्क्रीज होईल त्यावेळी हा एरिया इन्क्रीज होईल, ए डॅश होईल, एल इंटू त्यावेळेचा समजा डीएक्स एवढ्याने मी वाढवलं तर एक्स प्लस डीएक्स. एवढ्या एरियामधून जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतील. म्हणजेच थोडक्यात मॅग्नेटिक फ्लक्सला असोसिएट असणारा एरिया पण चेंज करतोय. काय चेंज करतोय? एरिया चेंज करतोय. ठीक आहे, मग काढूया फ्लक्स किती असोसिएट होतोय, चेंज इन फ्लक्स किती होतोय बघूया. मग पहिल्यांदा असोसिएटेड फ्लक्स काढूया. सगळ्यात सुरुवातीला या कॉइलशी असोसिएट असणारा जो फ्लक्स आहे तो फ्लक्स किती असणार आहे बघा. आता या सध्या एरिया बी इंटू डी ए किंवा ए म्हणूया, बी इंटू ए. आता यातला एरिया माहित आहे आपल्याला, पहिला सुरुवातीचा एल एक्स एवढा एरिया आहे, बी इंटू एल एक्स. मॅग्निट्यूडली विचार करू. मग फाय इक्वल टू, मॅग्निट्यूडली म्हणजे शेवटी फाय ही स्केलर क्वांटिटी आहे, इथं डॉट प्रोडक्ट मी घेतलेला आहे. मग बी इंटू एरिया काय एल एक्स आहे. आणि मग आणि तुम्ही म्हणाल मग कॉस थिटा पाहिजे. ठीक आहे, लिहितो मी बी ए कॉस थिटा, बी ए कॉस थिटा, डॉट प्रोडक्ट आहे ना. आता थिटा बघा किती आहे बघा. एरिया वेक्टर म्हणजे एरियाला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर आणि आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये वेक्टर जर तुम्ही त्या डायरेक्शन घेतला तर 0 आणि या डायरेक्शन घेतला तर 180. म्हणजेच थीटा किती झाला? एक तर 0, एरिया वेक्टर तिकडच, मॅग्नेटिक फील्ड तिकडं 0, किंवा एरिया वेक्टर या डायरेक्शन मध्ये जर तुम्ही घेतला तर मॅग्नेटिक फील्ड त्या डायरेक्शन म्हणजे 180. म्हणजे शेवटी कॉस थिटाची व्हॅल्यू प्लस और मायनस 1. म्हणजेच बीए इज द मॅक्झिमम फ्लक्स. आता मॅक्झिमम घेतोय आपण, मॅक्झिमम फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल. आणि मग फाय इक्वल टू बी ए टाका, याची व्हॅल्यू फाय इक्वल टू बी इंटू एल एक्स. आता सध्या ही वायर मूव्ह करण्याच्या अगोदर एवढा कॉन्स्टंट फ्लक्स बी एल एक्स, एवढा कॉन्स्टंट फ्लक्स या क्लोज्ड एरियाशी किंवा या क्लोज्ड पाथशी असोसिएट आहे. ठीक आहे, मग त्यावेळी असणारा ईएमएफ 0च असणार आहे, कारण एरिया पण चेंज होत नाही, मॅग्नेटिक फील्ड चेंज होत नाही. आता तुम्ही व्ही एवढ्या व्हेलॉसिटीनं याच्यावर मेकॅनिकल फोर्स लावायचा. कसला फोर्स लावायचा? मेकॅनिकल फोर्स. आणि
तो मेकॅनिकल फोर्स लावून तुम्ही आता लावावाच लागेल, कारण मेकॅनिकल फोर्स लावून हा कंडक्टर मूव्ह केला की या कंडक्टर मध्ये ईएमएफ जनरेट होणार आहे. मोशन ऑफ कंडक्टर इन कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. आणि मग ईएमएफ जनरेट होणार आहे. तो ईएमएफ स्वतःचा करंट प्रोड्यूस करणार आहे. समजा तो या डायरेक्शन मध्ये करंट स्वतःचा करंट प्रोड्यूस करणार आहे. आणि मग ओरस्टेडच्या म्हणण्यानुसार करंट प्रोड्यूस झाला की त्याचं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. ते प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड आणि हे आपण लावलेलं बाहेरचं मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये इंटरॅक्शन होणार आहे. आणि या इंटरॅक्शन मध्ये या कंडक्टरवर फोर्स, कसला, इलेक्ट्रिक फोर्स याच्यावर ऍक्ट होणार आहे. आणि त्या इलेक्ट्रिक फोर्सला ओव्हरकम करणारा तेवढा मेकॅनिकल फोर्स तुम्ही लावल्याशिवाय या बीसी कंडक्टरला मूव्ह करू शकणार नाही. आपण बघितले कंडक्टरवर ऍक्ट होणारा फोर्स लेफ्ट हँड रूल न पाठीमागच्या कुठल्या तरी चॅप्टर मध्ये का मॅग्नेटिक इफेक्ट मध्ये बघितले आपण. तर अशा पद्धतीने तुम्हाला मेकॅनिकल फोर्स लावायला लागणार आहे आणि या कंडक्टरला व्ही एवढ्या व्हेलॉसिटीनं मूव्ह करायला लागणार आहे. आलं लक्षात. आणि मग मूव्ह केला की एरिया बदलतोय, म्हणजे फ्लक्स बदलतोय. अगोदर आत्ता एवढा फ्लक्स आहे, त्या फ्लक्स मध्ये इन्क्रीज होतोय आणि मग इन्क्रीज झाला की ईएमएफ जनरेट होतोय. किती ईएमएफ जनरेट होईल बघा आता. तर E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी एवढा फ्लक्स जनरेट होईल. आता फ्लक्स अपोजिंग असतोय हे सगळं मान्य, आपण बघतोय फक्त मॅग्निट्यूडच्या स्वरूपात. मग मायनस साइन मी थोड्या वेळासाठी काढून टाकतो. बघा फक्त आपल्याला लॉ प्रूव्ह करायचा आहे. E इक्वल टू डी फाय बाय डी टी चेंज झाला, हे मूव्ह केल्यानंतर चेंज झालाय बरं का. मग किती एरियामध्ये चेंज होतो टाकूया. फ्लक्स काढलाय अगोदर, कॉन्स्टंट फ्लक्स काढलाय. E इक्वल टू डी बाय डी टी ऑफ बी एल एक्स. आता यातला कोण बदलतोय बघा, चेंज कोण होतोय. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. लेंथ बीसी कितीही मूव्ह करा, इकडे इकडे कुठेही मूव्ह करा, त्याची असणारी लेंथ, कारण ही फ्रेम जी आहे 3 वायरची ही रिजिड आहे आणि त्यामुळं बीसीच्या लेंथ मध्ये म्हणजे यल मध्ये काही बदल होत नाही. याचा अर्थ यल कॉन्स्टंट आहे. मग बदल कोणात होतोय तर एक्स मध्ये बदल होतोय. कोणात बदल होतोय एक्स मध्ये. मग ठीक आहे, एक्स मधला चेंज घेतो. E इक्वल टू बी कॉन्स्टंट, लेंथ कॉन्स्टंट कंडक्टरची, आणि मग कंडक्टरची पोझिशन फक्त बदलते, कंडक्टरची डिस्प्लेसमेंट फक्त बदलते. आणि मग dx बाय dt. आता dx बाय dt रेट ऑफ चेंज इन डिस्प्लेसमेंट म्हणजेच व्हेलॉसिटी. v एवढ्या व्हेलॉसिटीने मूव्ह केलंय म्हणजेच E इक्वल टू बी एल व्ही. आलं बघा हे एक इक्वेशन. एवढा ईएमएफ त्यामध्ये जनरेट होणार आहे, एवढा ईएमएफ जनरेट होणार आहे. आता हाच ईएमएफ आणखी एका वेगळ्या पद्धतीने मी काढू शकतो. हाच ईएमएफ आणखी एका वेगळ्या पद्धतीने, आणि तो तेवढा झाला पाहिजे. बघा तेवढा झाला पाहिजे. आता कुठल्या पद्धतीने काढूया. आता माहित आहे तुम्हाला असा कंडक्टर की ज्याच्यामध्ये करंट कॅरिंग आहे. बघा करंट कॅरिंग कधी मूव्ह करायला लागला की करंट प्रोड्यूस होतो, कारण ईएमएफ जनरेट होतोय. ईएमएफ जनरेट होतो. आता हा ईएमएफ कुठल्या डायरेक्शन मध्ये जनरेट होतो त्याचा एक लॉ बघितलाय तुम्ही, फ्लेमिंगचा, आपला फॅराडेचा राईट हँड रूल. फॅराडेज राईट हँड रूल. मग कसा राईट हँड रूल तर थंब पाहिजे मोशनच्या डायरेक्शन मध्ये. बघा 4 फिंगर पाहिजे उजव्या हाताचे बरं का, 4 फिंगर पाहिजे मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं. बघा मॅग्नेटिक फील्डच्या दिशेनं. आणि मग ही येते ती चार्जची मोशन येते, चार्जची मोशन. आता चार्ज कुठल्या स्वरूपात असतो, मूव्ह होणारा कंडक्टर मधून मूव्ह होणारा चार्ज हा इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात असतो. कुणाच्या स्वरूपात असतो, इलेक्ट्रॉनच्या स्वरूपात. म्हणजे इलेक्ट्रॉनची मोशन अशी, हे बघा या कंडक्टर मधून बी टू सी, सी टू डी, टू ए टू बी, हे बघा अशी. म्हणजे करंट कुठल्या डायरेक्शन मध्ये तर इलेक्ट्रॉनच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजे अशा पद्धतीने करंट आला बघा, सी टू बी टू ए टू डी टू सी, अशा पद्धतीने करंट.
आणि मग ज्या डायरेक्शन मध्ये करंट त्याच डायरेक्शन मध्ये ईएमएफ. म्हणजे थोडक्यात याच्यात प्रोड्यूस झालेला जो या कंडक्टर मध्ये प्रोड्यूस झालेला जो ईएमएफ आहे तो ईएमएफ या डायरेक्शन मध्ये आहे बघा. इथं नाही बरं का, इथं उलट्या डायरेक्शन मध्ये, या डायरेक्शन मध्ये. इथं बीसी मधला जो करंट, बीसी ला मूव्ह करतोय आपण, हा बीसी मधला ईएमएफ सी टू बी आहे. लक्षात घ्या, ईएमएफ आणि ईएमएफ सी टू बी आहे म्हणजे इंड्युस्ड करंट सुद्धा सी टू बी आहे, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये इंड्यूस होणारा करंट दाखवलाय बघा तिथं बुक मध्ये, सी टू बी आहे. अशा पद्धतीनं यामध्ये हा ईएमएफ या डायरेक्शन मध्ये आणि त्या ईएमएफ मुळे इंड्यूस झालेला करंट या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय. आता या चार्ज वरचा फोर्स आपण काढलाय, चार्ज वरचा फोर्स त्याला लॉरेंज फोर्स म्हणतो आपण, लॉरेंज फोर्स. आणि मग हा लॉरेंज फोर्स चार्ज वरचा किती असतो? 11वीत इक्वेशन बघितलंय आपण, एक 11वी मध्ये इक्वेशन बघितलंय, फोर्स लॉरेंज फोर्स ऑन चार्ज, मॅग्नेटिक फोर्स बर का, मॅग्नेटिक फोर्स एफएम म्हणतो इथं. किती तर क्यू इंटू व्ही क्रॉस बी. चार्जची व्हेलॉसिटी जर बी असेल, मॅग्नेटिक फील्ड जर बी असेल, तर ह्यांच्या क्रॉस प्रोडक्टची ह्याची डायरेक्शन असते या फोर्सची. आणि मग व्ही क्रॉस बी इथं दिसतोय व्ही, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड बी आतल्या दिशेनं. मग मी उजवा हात वापरतो बघा, हा फोर्स कुठल्या डायरेक्शन मध्ये हे सुद्धा काढतायत, चार्ज वरचा फोर्स. बघा मी बोट वळवतोय व्ही पासून बी पर्यंत, व्ही पासून बी पर्यंत बोट वळवतोय, थंब बघा कुठं आहे. म्हणजे याच्यामध्ये या चार्ज वर ऍक्ट होणारा फोर्स या डायरेक्शन मध्ये आहे. बरोबर आहे, इलेक्ट्रॉन या डायरेक्शन मध्येच पळतात, चार्ज या डायरेक्शन मध्येच पळतोय. आणि मग या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे म्हणजे हा मॅग्नेटिक फोर्स लॉरेंजचा फोर्स व्ही ला आणि बी ला दोघांनाही परपेंडिक्युलर स्वरूपात आहे, हे लक्षात घ्या. मग आता मी सरळ लिहितो, एफ इक्वल टू क्यू व्ही बी साइन थीटा. क्रॉस प्रोडक्ट आहे ना, फक्त मॅग्निट्यूड घेतोय. आता डायरेक्शन समजली, आता कुठं आहे, या डायरेक्शन मध्ये आहे. ठीक आहे, आता डायरेक्शन मी घेत नाही, फक्त मॅग्निट्यूड घेतोय. आता त्यातला थीटा, थीटा म्हणजे व्ही आणि बी मधला अँगल, तो आहे 90 डिग्री. आता बघितलं आपण, व्ही या डायरेक्शन मध्ये आणि मॅग्नेटिक फील्ड आतल्या दिशेने आहे, दोघही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, दोघही एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. म्हटल्यानंतर साइन थीटा 1 म्हणजे फोर्स झाला क्यू व्ही बी, एवढा फोर्स त्या चार्जवर ऍक्ट होतोय. आणि हा फोर्स काय करतोय, त्या चार्जला मूव्ह होण्याचं वर्क करतोय, या चार्जला मूव्ह होण्याचं वर्क करतोय. मग वर्क काढूया, या फोर्सनं प्रोड्यूस केलेलं वर्क. मग वर्क इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट कुठून कुठं होणार आहे बघा, डिस्प्लेसमेंट चार्जचे होणार बी पासून सी पर्यंत. चार्जची डिस्प्लेसमेंट बी पासून इकडे पण जातोय, पण आपण कंडक्टरचा विचार करतोय, बी पासून सी पर्यंत, म्हणजे डिस्प्लेसमेंट इज एल. मग हा डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे म्हणजे एल, आणि हा पण वेक्टर आहे पण वर्क स्केलर आहे म्हणून डॉट प्रोडक्ट. बर, मग इथं झालं काय, एफ एल साइन, एफ एल कॉस थिटा आणि 0 आहे. बघा फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल 0 म्हणजे कॉस 0 1, म्हणजे एकूण वर्क झालं एफ इंटू एल. मला फक्त मॅग्निट्यूड पाहिजे, आलं लक्षात. फोर्स पण या डायरेक्शन मध्ये, डिस्प्लेसमेंट पण याच डायरेक्शन मध्ये, ह्याचा अर्थ त्यांच्यामध्ये अँगल 0, मग एफ एल कॉस थिटा, कॉस 0 1 म्हणजे एफ एल, एवढं वर्क झालं. टाका त्यात फोर्स, म्हणजे वर्क किती झालं बघा, वर्क इक्वल टू क्यू व्ही बी इंटू एल, एवढं वर्क झालं बघा, क्यू व्ही बी इंटू एल, एवढं वर्क झालं. आता काढूया ईएमएफ. मग ईएमएफ म्हणजे काय, ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ही एनर्जी आहे कसली, इलेक्ट्रिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, ही स्केलर क्वांटिटी आहे, लक्षात घ्या. ईएमएफ इज स्केलर क्वांटिटी. आणि मग ई इक्वल टू वर्क अपॉन चार्ज.
वर्क अपॉन चार्ज. आता तुम्ही म्हणाल हे कुठं बघितलं, हे 10वी पासून बघताय. एखादा क्यू एवढा चार्ज बघा, क्यू एवढा, हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. या इलेक्ट्रिक फील्ड या दिशेने आहे समजा इथं. या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये मी 2 पॉइंट घेतले, हा पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट. मग क्यू एवढा चार्ज बघा, क्यू एवढा चार्ज तो 2 या पॉइंट पासून 1 या पॉइंट कडे इलेक्ट्रिक फील्डच्या विरोधात नेण्यासाठी मला वर्क करावं लागणार आहे. का तर इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेने गेलो तर पोटेन्शियल कमी होत जात, इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेने आलो तर पोटेन्शियल जास्त असतं. म्हणजे पॉइंट 1 ला पोटेन्शियल जास्त, इथं पोटेन्शियल कमी. कमी पोटेन्शियल करून जास्त पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी वाढवतोय मी. इलेक्ट्रिक फील्डच्या विरोधात मला वर्क करावं लागेल. उदाहरणार्थ अर्थच्या सरफेसला 0 ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, हाईट वाढवत गेली की पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल वाढत जातं. मग मला या चॉकला पोटेन्शियल एनर्जी वाढवायची असेल तर ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या विरोधात याला मला असं वर नेण्याचं वर्क केलं पाहिजे, मग याची पोटेन्शियल एनर्जी वाढली का. तसं क्यू एवढा चार्ज मला लोअर पोटेन्शियल टू हायर पोटेन्शियल इलेक्ट्रिक फील्डच्या विरोधात नेण्यासाठी वर्क करावं लागेल. मग मी काय म्हणतो, क्यू एवढा चार्ज नेण्यासाठी डब्ल्यू एवढं वर्क करावं लागलं. क्यू एवढा चार्ज डिस्प्लेस करण्यासाठी इलेक्ट्रिक फील्डच्या विरोधात मला डब्ल्यू एवढं वर्क करावं लागलं. तर युनिट चार्ज डिस्प्लेस करण्यासाठी किती वर्क करावं लागलं. युनिट चार्जला इथून इथं नेण्यासाठी किती, क्यू ला डब्ल्यू, तर युनिटला 1 ला किती, 1 चार्जला डब्ल्यू अपॉन क्यू. बघा इकडं डब्ल्यू अपॉन क्यू. आणि त्यालाच म्हणतो आपण या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स. आणि पोटेन्शियल डिफरन्स आणि ईएमएफ सारखेच असतात कधी, व्हेन दॅट सोर्स इज ऑफ. सोर्स ऑफ असताना. मग इथं काय संबंध येत नाही, इथं इंड्यूस झालेला हे इलेक्ट्रिकल एनर्जी आहे, त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स म्हणायचं नाही, इथं ईएमएफ म्हणायचं. कारण इथं काही बॅटरी सोर्स नाही, त्याला इंटरनल रेजिस्टन्स आहे. इंटरनल रेजिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी थोडीशी एनर्जी खर्च करावी लागते, असलं काही इथं नाही. जे काही इंड्यूस होतं ते सगळं करंट म्हणजे एक्सटर्नली सर्किट मध्ये मूव्ह करण्यासाठी वापरलं जातं, म्हणून पोटेन्शियल डिफरन्स म्हणण्याऐवजी ईएमएफ म्हणतोय मी. आलं लक्षात. ते इलेक्ट्रिक फील्ड बाहेरचं असेल तर पोटेन्शियल डिफरन्स, पण इथं इंड्युस्ड ईएमएफ. आणि मग ईएमएफ इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू. टाकाई व्हॅल्यू म्हणजेच इक्वल टू क्यू व्ही बी एल अपॉन क्यू. क्यू क्यू गेट्स कॅन्सल, म्हणजेच ई इक्वल टू बी एल व्ही. आलं बघा इक्वेशन. याला इक्वेशन 2 म्हणतो. बघा इक्वेशन 1 बीएलव्ही, इक्वेशन 2 बीएलव्ही. लॉरेंज फोर्स वरून पण मी ईएमएफ काढला आणि आपला मेकॅनिकल फोर्स म्हणजे आपल्या फॅरेडेच्या म्हणण्याप्रमाणे मी ईएमएफ काढला. दोन्ही एकच आहे. म्हणजे इथं आपल्याला असं लक्षात येतं की फॅरेडेज लॉ इज ट्रू. फॅरेडेचा लॉ पण प्रूव्ह झाला. आलं लक्षात. अशा पद्धतीनं आपण एखादा असा कंडक्टर जर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिस्प्लेस केला, ट्रान्सलेशनल मोशन, त्याला काय रोटेट म्हणजे अँग्युलर मोशन दिलेलं नाही, लिनियर मोशन दिले. अशा पद्धतीनं लिनियर मोशन दिली की त्यामध्ये इंड्यूस होणारा ईएमएफ हा बीएलव्ही म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, त्या कंडक्टरची लेंथ जी काय असेल ती क्लोज्ड 500 असेल ते, बरं का, क्लोज्ड 500 एवढीच लेंथ आहे. मी जरा बाहेर दाखवलाय तो असा मुद्दाम, पण आपण क्लोज्ड 500 असणारी लेंथ घेतोय, हे लक्षात घ्या. त्याची लेंथ आणि किती व्हेलॉसिटीनं तो मूव्ह होतोय, म्हणजे जेवढी व्हेलॉसिटी जास्त, जेवढा वेगात न्याल तेवढा जास्त ईएमएफ जनरेट होतो, जेवढा स्लो न्याल तेवढा कमी ईएमएफ त्यामध्ये जनरेट होतो, हे लक्षात घ्या. आता काही जणांना इथं अशी शंका येण्याची शक्यता आहे,
की लॉरेंज फोर्स घेताना तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स दोन्ही घेतलेले आहेत बघा. लॉरेंज फोर्स घेताना F इक्वल टू E बार प्लस V बार क्रॉस B बार अशा पद्धतीने घेतलाय तुम्ही. V बार क्रॉस B बार. एकच मिनिट हा. अशा पद्धतीने तुम्ही फोर्स घेतलाय. यामध्ये त्या चार्जवर इलेक्ट्रिक फोर्स पण ऍक्ट होतो आणि त्या चार्जवर मॅग्नेटिक फोर्स पण ऍक्ट होतो. क्यू इंटू बरं का, क्यू इंटू क्यूई एवढा इलेक्ट्रिक फोर्स ऍक्ट होतो. त्याचबरोबर क्यू इंटू व्ही क्रॉस बी एवढा मॅग्नेटिक फोर्स ऍक्ट होतो. एक लक्षात ठेवायचं, हा कधी होईल जर चेंजिंग स्वरूपाचं इलेक्ट्रिक फील्ड असेल त्यावेळी. आणि मग चेंजिंग स्वरूपाचं इलेक्ट्रिक फील्ड हे कधी होऊ शकतं. चेंजिंग स्वरूपाचं इलेक्ट्रिक फील्ड जर एखादा चार्ज स्वतःच्या पोझिशन पासून डिस्प्लेस होत असेल तर आणि त्यामुळं या ठिकाणी एक स्पेशल केस आपण घेतोय की मॅग्नेटिक फील्ड चेंज होत नाही. मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं तर मग इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होऊ शकतं. आणि मग घेताना नुसतं आपण काय घेतलाय, मॅग्नेटिक फोर्स घेतलाय. कारण मॅग्नेटिक फील्ड आपलं कॉन्स्टंट आहे. ते चेंजिंग स्वरूपाचं टाकलं तरच आपल्याला इलेक्ट्रिक फोर्स पण घ्यावा लागेल, अन्यथा त्याची आवश्यकता नाही. इथं आपण मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर फक्त मॅग्नेटिक फोर्सच त्या चार्जवरचा आपण या ठिकाणी गृहीत धरतोय, हे लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी आपल्याला फॅराडेचा लॉ आणखी अशा स्वरूपात सांगता येईल. इन ए रिजन वेअर मॅग्नेटिक फील्ड इज चेंजिंग विथ टाइम, इलेक्ट्रिक फील्ड also generated in it. At that time, Lorentz force is combination of electric force and magnetic force. पण घ्यावा लागला तर, मॅग्नेटिक फील्ड बदललं तर अशा पद्धतीने फोर्स घ्यायचा आणि कॅल्क्युलेट करायचं, ईएमएफ कॅल्क्युलेट करायचं. आता मात्र यामध्ये घ्यायची आवश्यकता नाही. आणि मग या ठिकाणी एवढं मात्र निश्चित, whenever there is changing magnetic flux associated with the conductor which have a linear motion or translation motion, EMF is generated in it. Same effect occurs when that conductor is displaced in constant magnetic field. मग त्या कंडक्टरला चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड लावा किंवा कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याला डिस्प्लेस करा. अशा पद्धतीनं BLV एवढा EMF त्या कंडक्टर मध्ये जनरेट होतो आणि तो EMF त्या क्लोज्ड पाथ मधून इंड्युस्ड करंट पण प्रोड्यूस करतो. लक्षात घ्या, करंट, चार्जची मोशन इकडे आहे बरं का, करंटची इकडे आहे. अशा पद्धतीनं करंट इंड्यूस करतो त्याच्या क्लोज्ड पाथ मधून. त्यासाठी फ्रेमच पाहिजे असं नाही बरं का बाळांनो. याला एखादं सर्किट जोडलं आणि मग डिस्प्लेस केला तरी सुद्धा हरकत नाही. अशा पद्धतीनं हा मोशनल EMF इन केस ऑफ ट्रान्सलेशन मोशन ऑफ ए कंडक्टर. आता आपल्याला यातला दुसरा एक पार्ट बघायचा आहे, मोशनल EMF इन रोटेटिंग बार. बघा, यातला दुसरा पार्ट बघायचा. असाच मोशनल EMF रोटेटिंग बार मध्ये सुद्धा तयार होतो. रोटेटिंग बार करूया कॅल्क्युलेट. मग रोटेटिंग बार मध्ये EMF जो जनरेट होतो तो कशा पद्धतीने तयार होतो बघा. त्यासाठी नेहमीप्रमाणे मॅग्नेटिक फील्ड मी घेतलंय मगासारखंच, आतल्या दिशेने जाणार. हे मॅग्नेटिक फील्ड एवढ्या रिजन मध्ये आहे बाळांनो, पुस्तकात दाखवलंय तुमच्या, तिथं पण प्लस साइन केलंय बघा, प्लस नाही क्रॉस साइन. बाहेर येणारी डायरेक्शन आपण सर्कल आणि डॉट न दाखवतो, आत जाणारी डायरेक्शन आपण वेक्टरची डायरेक्शन आपण सर्कल मध्ये क्रॉस करून दाखवतो, प्लस नाही. तिथं पण लक्षात घ्या,
आता एक बार घेतलाय, बार उदाहरणार्थ समजा हा चॉक आहे बघा, हे बघा हा बार आहे आणि हा बार इथं मी रिजिड सपोर्ट देणार आहे त्याला आणि तो अशा पद्धतीनं रोटेट करणार आहे, अशा पद्धतीनं हा बार रोटेट करणार आहे यामध्ये. आणि मग तो बार मी या पद्धतीने दाखवतोय आणि तो इथं पायोट केलाय बघा, इथं तो पायोट केलाय आणि मग असा फिरवतोय. अशा पद्धतीनं त्याला मी रोटेशनल मोशन देणार आहे या रिजिड सपोर्टच्या अबाउट. मग या रिजिड सपोर्टला मी एस म्हणतो बघा. या बारची टोटल लेंथ त्याला मी एल म्हणतोय बघा. टोटल लेंथ या बारची एल एवढी आहे. आता मी काय करणार आहे बघा, मॅग्नेटिक फील्ड सगळीकडे आहे बरं का, आत जाणाऱ्या लाईन ऑफ फोर्स आणि त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शनच्या प्लेन मध्ये, परपेंडिक्युलर प्लेन मध्ये म्हणजेच ब्लॅकबोर्डच्या प्लेन मध्ये हा रॉड रोटेट होतोय हे लक्षात घ्या. मग आता मी काय करतो बघा, पहिल्यांदा या रॉडला रिझॉल्व करतो इलेमेंट मध्ये, असे तुकडे डीआर 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 अशा एवढ्या थिकनेसच्या तुकड्यामध्ये मी त्याला रिझॉल्व करतो. डीआर 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 असे तुकडे केले, तुकडे म्हणजे प्रत्यक्ष करायचे नाहीत, गृहीत धरायचे. एवढ्या थिकनेसचे मी छोटे 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 समान थिकनेस डीआरचे मी तुकडे केले. किती आहे थिकनेस याचा, डीआर हे बघा, डीआर एवढा थिकनेस आहे याचा, म्हणजे हा इलेमेंट. आणि त्या डीआर मधले एक इलेमेंट मी घेतलाय, इथं एक इलेमेंट घेतलाय आणि तो किती अंतरावर घेतलाय तर या पायोशन पासून म्हणजेच रिजिड सपोर्ट पासून मी आर एवढ्या डिस्टन्स वर घेतलाय बघा. हा इलेमेंट आर एवढ्या डिस्टन्स वर घेतलाय आणि हा इलेमेंट समजा मी घेतला, रॉडची रोटेशनल मोशन घेतली तर हा इलेमेंट सर्क्युलर मोशन घेतोय. लक्षात घ्या, सर्क्युलर मोशन. किती त्याची टँजेन्शियल व्हेलॉसिटी, समजा इथं सर्कल मी घेतलं असं आणि त्या सर्कलला या आपल्या उलट्या डायरेक्शन मध्ये घेऊया, असा घेऊया म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. आणि मग याला टँजंट जर काढली तर ती असते लिनियर व्हेलॉसिटी, त्या इलेमेंटची लिनियर व्हेलॉसिटी. झालंय तुम्हाला सगळे. आता व्ही एवढ्या लिनियर व्हेलॉसिटीनं हा सर्क्युलेट होतोय बघा आर एवढ्या रेडियसच्या सर्कल मध्ये. डीआर एवढ्या थिकनेसचा हा इलेमेंट सर्क्युलर मोशन घेतोय. आता एक लक्षात घ्यायचं, मी जर इलेमेंट लांबचा घेतला तर त्याचा व्ही याच्यापेक्षा जास्त असणार आहे, त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. दुसरी गोष्ट, मी अलीकडचा इलेमेंट घेतला तर त्याचा व्ही कमी असणार आहे. त्याची व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी, टँजेन्शियल व्हेलॉसिटी, टँजेन्शियल लिनियर व्हेलॉसिटी ही कमी असणार आहे आत येईल तसं. कारण एकाच वेळी सगळेजण आपलं एक रोटेशन पूर्ण करतायत. म्हणजे याचा अर्थ असा की एवढा सर्कम्फरन्स याला ज्या वेळेत पूर्ण करायचं आहे त्याच्या आतल्याला कमी सर्कम्फरन्स पूर्ण करायचं आहे. म्हणजे डिस्टन्सचा विचार केला तर बाहेरच्यांचं डिस्टन्स जास्त आहे, आतल्याचं डिस्टन्स कमी आहे आणि एकाच वेळेत पूर्ण करतायत. त्यामुळे लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे, प्रत्येक इलेमेंटची लिनियर व्हेलॉसिटी वेगवेगळी आहे. पण अँग्युलर व्हेलॉसिटी बघा, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे थीटा अपॉन टाइम, थीटा अपॉन टाइम, अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अँग्युलर डिस्प्लेसमेंट मात्र सगळ्यांचं एकाच वेळेत एकच आहे बघा. हा जेवढ्या वेळात 360 डिग्री थीटा घेतोय सगळे त्याच वेळात आपलं डिस्प्लेसमेंट पूर्ण करणार, म्हणजे 360च पूर्ण करणार. म्हणजे प्रत्येकाचा ओमेगा मात्र कॉन्स्टंट बरं का, ओमेगा प्रत्येकाचा तो इथं असतो बरं का असा. ओमेगा सर्कलच्या सेंटरला, ज्या प्लेन मध्ये सर्कल आहे त्याला परपेंडिक्युलर, आठवते का बघा, ज्या सर्कलच्या प्लेन मध्ये त्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस ऑफ रिव्होल्युशनच्या अलॉंग अकॉर्डिंग टू राईट हँड रूल. हे बघा ओमेगा या डायरेक्शन मध्ये. पण मला असं धरून ठेवता येत नाही म्हणून मी इथं काढतोय, नुसतं असं दाखवतोय ओमेगा. ओमेगा एवढी व्हेलॉसिटी आहे अँग्युलर व्हेलॉसिटी, ती मात्र प्रत्येक इलेमेंटची सेम. व्ही वेगळा आहे पण ओमेगा मात्र सगळ्यांचा सारखा आहे. ओमेगा इज कॉन्स्टंट फॉर एव्हरी एलिमेंट. व्ही इज डिफरंट ऑफ
एनी इलेमेंट, कारण आर बदलतोय ना. व्ही इक्वल टू, तुम्हाला इक्वेशन झाले की व्ही इक्वल टू आर ओमेगा. ओमेगा सगळ्यांचा सारखा आहे, पण आर वेगवेगळा आहे ना. इथला एलिमेंट घेतला आर एवढा, इथला एलिमेंट घेतला, अगदी इथलाच घेतला तर 0 आर, इथला घेतला तर अजून वाढतोय आर, म्हणजे आर तेवढा बदलतोय, त्यामुळे व्ही बदलतोय. ओमेगा इज कॉन्स्टंट, ओमेगा इज कॉन्स्टंट. आणि मग आता काढूया ईएमएफ. या इलेमेंट मध्ये जनरेट होणारा जो ईएमएफ आहे, तो जनरेट होणारा इलेमेंट ईएमएफ, त्याला मी डीई म्हणतो, कारण इलेमेंट घेतलाय. डी आर एवढ्या थिकनेसच्या इलेमेंट मधल्या सर्क्युलर मोशन मुळे त्याच्यामध्ये जनरेट होणारा ईएमएफ, कारण हा पण कंडक्टरच आहे आणि तो कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिस्प्लेस होतोय, म्हणजे मूव्ह होतोय. फॅराडेच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये ईएमएफ जनरेट होणार आहे, तो डी एवढा आहे. आणि मग आपण इक्वेशन काढलं बी व्ही, त्या एलिमेंटचं लिनियर वेलॉसिटी बी आहे, मॅग्नेटिक फील्ड बी आहे, आणखी इथं काय राहिलं तर त्याचं असणार लेंथ, त्याची असणारी लेंथ किती आहे तर डी आर. मग अशी बघितली की आपण ई इक्वल टू बी एल व्ही, ई इक्वल टू बी एल व्ही मग अशी बघितलं आपण. मग लेंथ मग अशी एल होती, आता डी आर आहे, एवढीच आहे, तो इलेमेंट फक्त घेतलाय आपण. आणि बी तोच आहे आणि व्हेलॉसिटी व्ही त्याची. अशा पद्धतीनं एवढा ईएमएफ जनरेट झाला. मला एलिमेंट मधला नको आहे, सगळ्याच्या सगळ्या रॉड मधला पाहिजे. सगळा रॉड रोटेट होतोय त्याच्यातला ईएमएफ पाहिजे. मग मी काय करतो, सगळ्या रॉड मधला ईएमएफ कॅल्क्युलेट करण्यासाठी हे इक्वेशन इंटिग्रेट करतो. इंटिग्रेशन डी इक्वल टू इंटिग्रेशन बी व्ही डी आर, बी व्ही डी आर. आता या ठिकाणी व्ही ला मी बदलू शकतो. हे काय व्ही इक्वल टू आर ओमेगा टाकतो तिथं, व्ही इक्वल टू आर ओमेगा. इंटिग्रेशन काढण्यासाठी टाकावं लागेल. आता इकडे इंटिग्रेशन ऑफ डी म्हणजे ई, टोटल ईएमएफ या सगळ्याच्या सगळ्या इलेमेंट मध्ये नव्हे, इलेमेंट मध्ये जनरेट होणारा डी, पण सगळ्या रॉड मध्ये जनरेट होणारा ई, म्हणजेच इंटिग्रेशन डी इक्वल टू इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन बी आर ओमेगा डी आर, बी आर ओमेगा डी आर. आता यातलं कोण कोण कॉन्स्टंट आहे काढा बाहेर इंटिग्रेशनच्या, त्याच्यावर इंटिग्रेशन चालणार नाही. आणि जे व्हेरिएबल आहेत तेवढे आत ठेवायचे, आणि ते व्हेरिएबल आपण कुठून कुठं बदलू शकतो, कुठून कुठपर्यंत बदलू शकतो त्याचं लिमिट घेऊया, म्हणजे झालं डेफिनेट इंटिग्रल. बघा आता घेतोय मी इथं, मग कोण कोण कॉन्स्टंट आहे बघा. मॅग्नेटिक इंडक्शन बी इज कॉन्स्टंट, आला बाहेर इंटिग्रेशनच्या. ओमेगा मगाशी सांगितलंय ओमेगा इज कॉन्स्टंट फॉर ऑल द इलिमेंट, मग रॉड साठी पण ओमेगा तोच, आणि प्रत्येक एलिमेंटचा ओमेगा तोच, त्याला पण बी तो कोण कॉन्स्टंट आहे त्याला पण बाहेर घेऊया इंटिग्रेशनच्या. म्हणजे ईएमएफ जनरेटेड इन दी रॉड इज इक्वल टू होल रॉड इज इक्वल टू बी ओमेगा इंटिग्रेशन आर डी आर. आर मात्र बदलतोय, मी घेतला इथला एलिमेंट, तुम्ही घ्याल इथला, एखादा घेईल इथला, एखादा इथं जवळचा घेईल, त्यानुसार आर बदलतोय. बर, थिकनेस घेताना सुद्धा मी घेतला एवढा, एखादा म्हणेल अजून बारीक घेतो, एखादा म्हणेल मी अजून मोठा घेतो, म्हणजे थिकनेस पण चेंज होतोय. चेंज होणाऱ्या दोनच गोष्टी आहेत यात, डिस्टन्स ऑफ द इलेमेंट फ्रॉम पायोशन म्हणजेच रिजिड सपोर्ट, आणि थिकनेस लेंथ ऑफ दॅट इलेमेंट. थिकनेस म्हणण्यापेक्षा लेंथ ऑफ दॅट इलेमेंट, हे दोघच व्हेरिएबल आहेत, आत टाकले. आता यांचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. असे इलेमेंट डीआर एवढ्या थिकनेसचे तुम्ही कुठून कुठपर्यंत घेऊ शकता, म्हणजे आरचं लिमिट तुम्ही घेऊ शकता. मग मी या पायोशनलाच एक घेतला, इथंच घेतला याच्या जवळ, म्हणजे पायोशनवरच घेतला. मग पायोशन पासून त्याचं डिस्टन्स किती 0, मग 0 लोअर लिमिट. आणि जास्तीत जास्त कुठे घेऊ शकतो हे बघा इथं शेवटचा, हा शेवटचा. मग तो किती अंतरावर आहे तर संपूर्ण लेंथ एल आहे, एल एवढ्या अंतरावर आहे. म्हणजे हे इंटिग्रेशन तुम्हाला 0 to L या लिमिट मध्ये कॅल्क्युलेट करायला पाहिजे. आले लक्षात? कारण इलेमेंट डीआर एवढ्या टेक्निकचे तुम्ही घेऊ शकता पायोशन पासून ते शेवटच्या टोकापर्यंत, म्हणजे 0 to
या रॉडची टोटल लेंथ. इथपर्यंत ते डीआर 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 तुम्ही घेऊ शकता. म्हणून लिमिट घेतलं मी 0 to L. आता ईएमएफ E इक्वल टू बी ओमेगा इनटू काढा इंटिग्रेशन विदिन लिमिट 0 to L आर डी आर इंटिग्रेशन काय आपला फॉर्म्युलाच आहे आर स्क्वायर अपॉन 2 इंटिग्रेशन ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू डी आर. आता टाका अप्पर लिमिट, लोअर लिमिट टाकायची गरज नाही. आर ची व्हॅल्यू 0 टाकली डिस्टन्स की 0च येणार आहे सगळं. मग फक्त अप्पर लिमिट टाका. सो E इक्वल टू बी ओमेगा इनटू L स्क्वायर अपॉन 2 L स्क्वायर अपॉन 2. आणि मग हे व्यवस्थित लिहितो फक्त 1/2 घेतो बाजूला बी ओमेगा L स्क्वायर एवढा ईएमएफ. अशा पद्धतीनं एखादा कंडक्टर जर ट्रान्सलेट न होता जर तो एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये असा जर रोटेट होत असेल परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड असा रोटेट होत असेल तर त्यामध्ये जनरेट होणारा जो ईएमएफ आहे तो ईएमएफ एवढा असतो. हे लक्षात घ्या. आणि मग आता हा रिझल्ट तुम्ही स्लाइडिंग बार्स इक्वेशनशी काय करा. हे बघा BLV याच्याशी कम्पेअर करा. इथं लिहितो स्लाइड झाला असता हा बाहेर असा नेला असता. हे बघा लिनियरली तर त्याच्यात BLV एवढा झाला असता. बर इथं पण टाका BLV वेलॉसिटी काय असेल ते याच्याशी कम्पेअर करा. इथं लेंथचा झाला स्क्वायर. बर LV ला आपण ओमेगा म्हणू शकतो पण कधी तो रोटेट झाला तर आलं लक्षात. अशा पद्धतीनं या बार मध्ये रोटेट स्लाइडिंग झाल्यानंतर जरा जास्त ईएमएफ जनरेट होतो. रोटेट झाल्यानंतर जरा जास्त ईएमएफ जनरेट होतो आणि स्लाइडिंगच्या वेळी थोडासा कमी ईएमएफ जनरेट होतो. अशा पद्धतीनं हा मोशनल ईएमएफ रोटेटिंग बार मध्ये आपण काढला. आता थोडस आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी हे आर्टिकल आता तुम्हाला नाही बरं का या वर्षी नाही पण जाता जाता नुसतं थोडक्यात तुम्हाला सांगतो. अशा पद्धतीचा ईएमएफ इंड्युस्ड ईएमएफ एखाद्या स्टेशनरी कॉइल मध्ये मॅग्नेटला आपण चेंज करून मॅग्नेटला मूव्ह करून कसा कॅल्क्युलेट करू शकतो जाता जाता बघूया. कारण सीईटीला यातले प्रश्न असतील. जाता जाता नुसतं बघूया. यातल्या डेरिवेशनला फारसं महत्व देऊ नका. मी डायरेक्ट फायनल इक्वेशनच घेणार आहे. बघा induced EMF in stationary coil. स्टेशनरी म्हणजे रेस्टचे ऍट रेस्ट. स्टेशनरी म्हणजे ऍट रेस्ट नाही स्टेशनरी भुसार वगैरे असलं नाही. इन चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. आता बघा एक अरेंजमेंट तयार केले. एक अल्युमिनियम सारख्या मटेरियलची एक फ्रेम तयार केली आणि ती फ्रेम या पद्धतीने तयार केली. बघा अशा पद्धतीनं सेमी सर्क्युलर अशा स्वरूपात आहे. आणि इथं या सेंटरला बरोबर या सेमी सर्कलच्या सेंटरला ती पायोट करून टाकली. या ठिकाणी पायोट केली म्हणजे या फ्रेमला सोडून दिलं की ती अशी आसोलेट होणार आहे. बघा अशा पद्धतीनं आसोलेट होणार आहे. आणि मग साधारण किती रेडियस साधारण 50 सेंटीमीटर असावा अशा पद्धतीचे हे एक अल्युमिनियमचे फ्रेम तयार केले. आता ह्या फ्रेमच्या बरोबर इथं या सर्कम्फरन्स सेंटरला या ठिकाणी एक बार मॅग्नेट मी टाकलाय. बघा बार मॅग्नेट हा बार मॅग्नेट आहे. आणि मग जशी फ्रेम आसोलेट होईल या पायोशनच्या त्याला एस म्हणतो मी एस पॉइंटच्या अबाउट अशा पद्धतीने आसोलेटरी मोशन घेणार आहे. सोडून दिली की आसोलेटरी मोशन घेणार आहे. आणि त्या आसोलेटरी मोशनची ही मेन पोझिशन आहे लक्षात घ्या. डायरेक्ट अर्थच्या सेंटरच्या दिशेने जर घेतला तर ही मेन पोझिशन आहे या आसोलेटरी. म्हणजेच हा मॅग्नेट इथून मेन पोझिशनला आला पुन्हा इथं गेला पुन्हा इकडून असं आसोलेट होत या फ्रेम बरोबर. म्हणजे हे दोन एक्स्ट्रीम पॉइंट झाले आणि ही झाली मेन पोझिशन. त्याला ओ म्हणतो. मेन पोझिशनला ओ म्हणतो. आता या मेन पोझिशनला
एक मी कॉईल ऍडजस्ट केले बघा, हे बघा अशा पद्धतीनं मूव्ह पोझिशनला एक कॉईल किंवा छोटासा सोलेनॉइड मी या ठिकाणी ठेवलाय आणि या कॉईलची ही दोन टोकं फर्दर सर्किटला देऊन टाकली. पुढं काय गॅल्व्हॅनोमीटरला द्या, ॲमीटरला द्या, तुम्हाला करंट प्रोड्यूस आणि मोजायचंच असेल ईएमएफ तर तुम्हाला एक डायोडचं सर्किट तयार करून दिलंय बघा. त्या सर्किट वरून तुम्ही तो ईएमएफ मेजर करू शकता. आता तो कसा मेजर करायचा बघू नंतर. आता काय होतं पहिल्यांदा बघा, ह्यामध्ये ईएमएफ कसा जनरेट होतो. आता हा मॅग्नेट आसोलेट होतोय. आता आसोलेट होत असताना आता सध्या तो इकडे एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, म्हणजे तो कॉईल पासून मॅक्झिमम डिस्टन्सवर आहे. या कॉईलचा समजा या बारचा हा एन पोल आहे, एन पोल, आणि हा एस पोल आहे, पण लांब आहे, तो कॉईल पासून लांब आहे. अशा वेळी या कॉईलशी त्या मॅग्नेटचं असोसिएट म्हणजे लिंक असणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड निग्लिजिबल असेल बघा, स्टेडी आहे आता तो. त्यामुळे या कॉईल मध्ये कुठल्याही प्रकारचा ईएमएफ जनरेट होत नाही. आता काय होतं बघा, ज्यावेळी हा मॅग्नेट या कॉईलकडे मूव्ह होतो, सोडून दिला आपण, मूव्ह व्हायला सुरुवात होते, त्यावेळी एन पोलचं या कॉईलच्या या फेस मधून, कॉईलचा फेस इकडचा आणि हा इकडचा, म्हणजे हा फेस आणि हा फेस, या एरिया कॉईलचा एरिया थोडक्यात रे, इकडच्या बाजूचा एरिया आणि इकडच्या बाजूचा एरिया, ही कॉईल आहे बघा, याच्यावर मी गुंडाळले वायर, त्याचा हा फेस आणि हा फेस, या फेस मधून आत जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहेत, हे लक्षात घ्या. आणि त्याही मॅग्नेट ज्यावेळी इकडे येतो त्यावेळी इनक्रीजिंग मॅग्नेट्यूडचे आहेत, इनक्रीजिंग मॅग्नेट्यूडचे आहेत. आणि मग जसा मॅग्नेट जवळ येत जातो तस तसा या फेस मधून आत आणि या फेस मधून बाहेर, अशा या फेसला नाव देतो ए फेस आणि बी फेस. अशा पद्धतीनं ए फेस मधून आत जाणाऱ्या, बी फेस मधून बाहेर जाणाऱ्या या डायरेक्शन मधला मॅग्नेटिक फील्ड इनक्रीजिंग मॅग्नेट्यूडचं असतं. कसलं इनक्रीजिंग? कारण आपल्याला माहित आहे मीन पोझिशनला असोलेट होणाऱ्या बॉडीची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते, असोलेशन चॅप्टर मध्ये बघितलंय आपण. आणि मग मॅक्झिमम अशा स्वरूपाचं मॅग्नेटिक फील्ड, व्हेरिएबल मॅग्नेटिक फील्ड या कॉइलशी असोसिएट होतं, यामध्ये मॅक्झिमम ईएमएफ जनरेट होतं त्या पॉइंटला. आता तो मॅग्नेट या कॉइलच्या इथं आला, मेन पोझिशनला आला की आता कॉइलचं असोसिएट असणारं मॅग्नेटिक फील्ड 0, कारण एन पोलचं इकडे बाहेर जाणार, एस पोलचं इकडं आत येणार, अशा स्वरूपाच. आणि मग तिथून पुन्हा तो लांब जाताना बघा काय होतंय, लांब जाताना आता एस पोल गोईंग अवे, म्हणजे डायरेक्शन बदललेली नाही बाळांनो, डायरेक्शन तीच आहे. एन पोल कॉइल कडे घेणे किंवा एस पोल लांब नेले, दोन्ही इफेक्ट एकच आहेत. त्या दिवशी सांगितलंय मॅग्नेट कॉइल एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला सांगितलंय एन पोल जवळ न्या आणि एस पोल लांब न्या, दोन्ही एकच इफेक्ट, म्हणजे डायरेक्शन बदललेली नाही, डायरेक्शन तीच आहे, फक्त परत कमी होणार मॅग्नेटिक फील्ड. जसं मॅग्नेट इकडे जातो तसं त्याची मॅग्निट्यूड कमी होत जाते, म्हणजे इनक्रीजिंग मॅग्नेट्यूड बिकम्स कॉन्स्टंट. मॅग्नेट इथं मध्ये असेल कॉइलच्या, त्यावेळी बिकम्स कॉन्स्टंट अँड अगेन डिक्रीजिंग मॅग्नेट्यूड. अशा पद्धतीनं अर्ध्या असोलेशन मध्ये एका विशिष्ट डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड मॅग्निट्यूड चेंज होते 0 to max to 0. अशा पद्धतीनं चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स याच्याशी असोसिएट आला. आता उलट बघूया, जरा कॅल्क्युलेशन नंतर करू आपण, आता उलट बघूया. आता तिकडून येणार आहे मॅग्नेट, आता एस पोल फेसिंग टुवर्ड्स द कॉइल, आणि मग एस पोल फेसिंग टुवर्ड्स द कॉइल, आणि मग इनक्रीजिंग, आता मॅग्निट्यूड आपले डायरेक्शन बदलली, पुन्हा इनक्रीजिंग मॅग्नेटिक फ्लक्स, आणि तोच इफेक्ट एन पोल मुव्हिंग अवे, तोच इफेक्ट आहे, फक्त डायरेक्शन बदलली बाळांनीत, इथं फक्त डायरेक्शन बदलली. आणि या बदललेल्या डायरेक्शन मध्ये परत एकदा इनक्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड बिकम्स कॉन्स्टंट अँड डिक्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ द कॉइल.
अशा पद्धतीनं व्हॅरिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ द कॉइल आणि त्या कॉइल मध्ये ईएमएफ जनरेट होतो. तो ईएमएफ मोजण्यासाठी काय केलंय बघा, एक सर्किट दिलंय. जाता सांगतो, करू नका ते काय आर्टिकल करू नका, पण जाता सांगतो कुणाचं काम काय आहे, कारण अजून डायोड तुम्हाला झालं नाही. डायोड मी सांगेल तेवढंच लक्षात ठेवायचं, कारण सेमी कंडक्टर या चॅप्टर मध्ये डायोड तुम्ही अभ्यासणार आहात. या ठिकाणी आपली कॉइल आहे. या कॉइलशी एक रेजिस्टर, एक डायोड आणि एक कंडेन्सर. बघा, एक कंडेन्सर आणि एखादा मिलीमीटर इथं टाका. मिलीमीटर करंट मोजा. कंडेन्सर. आता मला वाटतंय इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर न झाल्यामुळे कंडेन्सर पण तुम्हाला माहित नाही. मी सांगतो तेवढं लक्षात ठेवा. किंवा इंडक्टर पण अजून नाही. या चॅप्टरच्या मध्ये आपण पुढे अभ्यासणार आहे. इंडक्टर म्हणजे कॉइलचा इंडक्टन्स एल, रेजिस्टन्स आर आणि कंडेन्सरचा कॅपॅसिटन्स सी. हे 3 इलेक्ट्रिकल कंपोनंट आहेत, लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिक सर्किट मध्ये हे 3 कंपोनंट असतात. हे इलेक्ट्रिक सर्किट आहे. उदाहरणार्थ फॅनचं सर्किट. इथं वायर्स आहेत म्हणजे रेजिस्टर आहे. वायरला रेजिस्टन्स असतोच. दुसरी गोष्ट, या फॅनच्या वरच्या बाजूला डबी आहे. डबी एक दिसते बघा, लांबडी पांढरी. फॅनच्या वरचं टोपण काढलंय तिथं दिसते बघा, ती डबी म्हणजे कंडेन्सर. आणि ह्या फॅनचा हा गोल जर तुम्ही खोलला तर आतमध्ये कॉइल्स आहेत, भरपूर आहेत. 7, 8, 10 कॉइल्स असतात. कॉइल्स म्हणजे हा इंडक्टर कॉइल्स म्हणजे त्याचा इंडक्टन्स एल. हे इलेक्ट्रिकल सर्किट आहे. फॅनचं सर्किट हे इलेक्ट्रिकल सर्किट आहे. असं एक इलेक्ट्रिकल सर्किट तयार केलं. आता यामध्ये तुम्हाला जर ईएमएफ मोजायचंच असेल तर या ठिकाणी एक व्होल्टमीटर टाका आणि तो काय सारखा जोडायचा नाही. या ठिकाणी एक टॅप स्विच टाकतो, जोडून टाकूया अशा पद्धतीने. आणि मग मोजायचं कसं बघा. या इंडक्टर मध्ये ईएमएफ जनरेट होतोय. तो ईएमएफ स्वतःचा करंट प्रोड्यूस करेल. यातून करंट प्रोड्यूस करेल म्हणजे चार्ज मूव्ह होईल. आणि मग ज्यावेळी इकडं या डायोड डीच्या या बाजूला मॅक्झिमम पोटेन्शियल, या बाजूला मिनिमम पोटेन्शियल, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा स्वरूपाचं पोटेन्शियल असेल की डायोड ऑन होतो. आणि तो डायोड करंट प्रोड्यूस करतो. तो करंट इथे येतो म्हणजे चार्ज इथे येतो. आणि मग या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज आणि या बाजूला निगेटिव्ह चार्ज म्हणजे कॅपॅसिटर चार्ज होतो. चार्ज धरून ठेवणे हे कॅपॅसिटरचं काम आहे, लक्षात घ्या. चार्ज धरून ठेवणे, आलेला चार्ज म्हणजे इलेक्ट्रिक फील्डच्या स्वरूपात. इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होतं बघा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, आत कंडेन्सरच्या आतमध्ये. त्या इलेक्ट्रिक फील्डच्या स्वरूपात येणारी इलेक्ट्रिकल एनर्जी धरून ठेवणे एवढे या कंडेन्सरचं काम आहे. ईएमएफ म्हणजे तो चार्ज प्रोड्यूस करणे म्हणजेच ईएमएफ प्रोड्यूस करणे ह्याचं काम आहे. रेजिस्टर कशासाठी? डायोडला प्रोटेक्शन, किंवा वायर जरी जोडल्या तरी रेजिस्टर असतोच त्यात. आलं लक्षात? मग आता होतंय काय बघा, साधारण एक आयसोलेशन पूर्ण झालं. या एका आयसोलेशन मध्ये जो काही ईएमएफ जनरेट होईल त्यातला फक्त डीसी म्हणजे ज्यावेळी निगेटिव्ह पोटेन्शियल होईल, म्हणजे इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह, उलट पोटेन्शियल, मग असे उलट येतानाच ते निगेटिव्ह ईएमएफ झाला. उलट येताना समजा इकडे जाताना करंट जर या डायरेक्शन मध्ये असेल तर इकडे येताना करंट उलट्या डायरेक्शन मध्ये असतो कॉइल मधला, लक्षात घ्या. अल्टरनेटिंग ईएमएफ आहे आपल्या घरातल्या सर्किट सारखा, अल्टरनेटिंग ईएमएफ. मग हा डायोड काय करतो, फक्त इकडे जाताना जो पॉझिटिव्ह ईएमएफ आहे तेवढ्या वेळातच ऑन होतो, निगेटिव्हला तो ऑन होत नाही, हे लक्षात घ्या. आणि मग बघा अशा पद्धतीने तो आयसोलेट होत असताना फक्त पॉझिटिव्ह मधल्या म्हणजे जातानाच फक्त अशा पद्धतीनं तो या कॅपॅसिटरला चार्ज करणार आहे. बरं, एका आयसोलेशन मध्ये कॅपॅसिटर फुल्ली चार्ज होत नाही, त्याला बरीच आयसोलेशन लागतील. आणि मग अशा पद्धतीने आयसोलेट होईल, कॅपॅसिटर चार्ज फुल्ली चार्ज झाला. इथं तुम्हाला करंट दाखवतोयच तिथं. आता व्होल्टेज किती आहे बघायचं असेल तर फक्त काय करा, हे की इथं हे बघा झाला, इथं ईएमएफ मेजर होतोय, किती ईएमएफ आहे तो मेजर होतोय. आणि मग किती याच्यात आहे
किती म्हणजे किती आसोलेशन मधलं आहे त्याला आसोलेशनची फ्रिक्वेन्सी मोजावी लागेल. याची आसोलेशन एका सेकंदात किती झाली ती मात्र फ्रिक्वेन्सी मोजावी लागेल. अशा पद्धतीनं या एलसी सर्किटनं एलसीआर सर्किटनं आपण तो ईएमएफ मेजर करू शकतो. तो विषय आता बाजूला ठेवा. मेजर करू शकतो का तर शकतो एलसीआर सिरीज सर्किटनं. त्याला ठेवूया बाजूला. आता हा ईएमएफ तयार होताना मॅग्नेटिक फील्ड कसं बदलतंय बघा. व्हेरिएशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड विथ टाइम असोसिएटेड विथ द कॉइल. मॅग्नेटिक फील्ड कशा पद्धतीनं बदलतोय बघा. सुरुवातीला इथं मॅग्नेट असताना बघा आता आसोलेशन चालू झाले. इथं मॅग्नेट असताना कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड याच्याशी जनरेट झालंय म्हणजे निग्लिजिबल ईएमएफ इज जनरेट. झिरोच म्हणूया आपण. ईएमएफ झिरो जनरेट आपलं यामधलं मॅग्नेटिक फील्ड झिरोच असोसिएट आहे किंवा असोसिएट आहे थोडंफार आहे असं समजा. एवढा काय लांब नेलेलं नाही त्याला थोडंफार आहे पण कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे हे बघा एवढं देतो कॉन्स्टंट ए टू बी त्याला नाव देतो. ए टू बी एवढं कॉन्स्टंट आहे. आता त्याला सोडल्यानंतर बी पासून ग्रॅज्युअली इन्क्रीज होतोय बघा. ग्रॅज्युअली मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस विथ टाइम. इथं मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड हे झालं बघा. T1 या टाइम इन्स्टंटला म्हणतो मी. मॅक्झिमम फील्ड इन्क्रीजिंग मॅग्नेट्यूडचं फील्ड असोसिएट झालं. आता जोपर्यंत हा मॅग्नेट ह्यात एंटर होऊन इथून बाहेर पडत नाही तोपर्यंत कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड. कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड याला म्हणतो ए बी सी याला म्हणतो डी. तोपर्यंत कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. आता इथून बाहेर पडल्यानंतर लांब निघालाय म्हणजेच डिक्रीजिंग मॅग्नेट्यूडचं मॅग्नेटिक फील्ड. डिक्रीजिंग मॅग्नेट्यूडचं मॅग्नेटिक फील्ड. आणि ज्यावेळी तो या मॅक्झिममला पोचतो मॅग्नेट त्यावेळी परत तो स्थिर राहतोय तिथं म्हणजे परत कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड. ए बी सी डी ई एफ असं म्हणतो. त्यातल्या हे पॉइंट ई म्हणजे ईएमएफ नाही बरं का. पॉइंट आहे तो. पॉइंट आहे पॉइंट. इथं देतो पॉइंट बघा. आणि ज्यावेळी तो या मॅक्झिममला येऊन थांबतो त्यावेळी परत एकदा कॉन्स्टंट मॅग्नेटिक फील्ड असोसिएटेड विथ द कॉइल. अशा पद्धतीनं T1 आणि T2 या टाइमला मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड या कॉइलशी असोसिएट आहे हे लक्षात घ्या या दोन पॉइंटला. आणि मग व्हेरिएशन मॅक्झिमम सडनली चेंजेस टू झिरो d∅dt. चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स विथ टाइम. रेट इथं जास्त आणि इथं पण जास्त पण इथं इन्क्रीजिंग आणि इथं डिक्रीजिंग अशा स्वरूपात. मग ईएमएफ कसा कॉइल मध्ये जनरेट होतो बघा. ह्याच्या बरोबर खालीच घेतोय मी ग्राफ ईएमएफचा. बघा ईएमएफ जनरेट होणारा कॉइल मध्ये हे दोन टाइम इन्स्टंट अतिशय महत्वाचे T1 आणि T2. इथं कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स आहे. काही कॉइल मध्ये जनरेट होत नाही. काही कॉइल मध्ये जनरेट होत नाही. इथून सडनली इन्क्रीज म्हणजे या ठिकाणी ईएमएफ सडनली डिक्रीज होणाऱ्या स्वरूपात असतो. हा इन्क्रीज आहे ई इक्वल टू मायनस d∅dt. लक्षात घ्या d∅dt हा फॅराडेज म्हणजे लेन्झचा लॉ आहे. या ठिकाणी जनरेट होणार हे इन्क्रीजिंग आहे म्हणजे ते निगेटिव्ह डिक्रीजिंग स्वरूपात. अशा पद्धतीनं एवढ्या पॉइंटला ईएमएफ मॅक्झिममला पोहोचतो आणि ज्यावेळी मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट राहतं त्यावेळी सडनली परत झिरो होतो. हा बंप मिळाला बघा. इथे एक बंप मिळाला अशा स्वरूपात झालं 5 मिनिटं. इथे एक बंप मिळाला. आता तो मॅग्नेट इकडे येताना या कॉइल मध्ये अशा पद्धतीनं झिरो मॅक्झिमम म्हणजे निगेटिव्हला मॅक्झिमम परत झिरो अशा पद्धतीनं ईएमएफ यात जनरेट झाला. आणि मग करंट पण तसाच बदलणारच असतो. करंट पण तसंच झिरो मॅक्झिमम झिरो अशा स्वरूपात एका विशेष डायरेक्शन मध्ये आपण ही घेतली डायरेक्शन त्यावेळेचा करंट. आता परत कॉन्स्टंट आहे मॅग्नेटिक फ्लक्स जोपर्यंत मॅग्नेट आत आहे ह्याच्या म्हणजे असा निघालाय आत आहे तोपर्यंत परत कॉन्स्टंट म्हणजे काहीच होत नाही. ईएमएफ झिरोच होत. आणि आता तिकडं जात असताना डिक्रीज होत जातो. काय होत जातो डिक्रीज. आणि मग डिक्रीज होत जातो निगेटिव्हली डिक्रीज म्हणजे इनक्रीज
मग अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला पॅच मिळतो. तो पॅच कसा असतो तर इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. हे बघा अशा पद्धतीनं, हे बघा इथून इथून सुरुवात झाली म्हटलं की ईएमएफ इन्क्रीजेस, इकडे जायला सुरुवात झाली म्हटलं की ईएमएफ इन्क्रीजेस अँड देन रिमेन्स कॉन्स्टंट, सडनली बिकम झिरो. ई पर्यंत इन्क्रीज झाला, मग ई पर्यंत परत तो झिरो झाला, ई पर्यंत डिक्रीज झाला, ई पर्यंत डिक्रीज झाला म्हणजे हा सडनली ईएमएफ वाढतो आणि ई ला गेल्यानंतर पुन्हा कॉन्स्टंट म्हणजे ईएमएफ जनरेट होत नाही. इथं जाऊन पोहोचला तो थांबला. आता कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्याशी असू दे, थोडा असेल पण आणि कॉन्स्टंट असेल, त्यामुळे तिथून पुढे ईएमएफ झिरो. अशा पद्धतीनं अल्टरनेटिंग ईएमएफ मिळतो. एसी ईएमएफ. कसला ईएमएफ आहे तो? एसी ईएमएफ आहे, लक्षात घ्या. अल्टरनेटिंग, कंटिन्युअसली डायरेक्शन बदलतो. एका आसोलेशन मध्ये असे दोन बंब मिळतात. आता इकडून आसोलेशन होताना परत एकदा अशा पद्धतीने बंब, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग, अशाच पद्धतीने परत एक तिकडून येताना डिक्रीजिंग इन्क्रीजिंग, पुन्हा डिक्रीजिंग इन्क्रीजिंग, तिकडून येताना असं आसोलेट होत गेला की अशा पद्धतीनं सायनोसायडल स्वरूपाचा म्हणजेच पोलॅरिटी चेंज होणारा. एकदा हा पॉइंट कॉइलचा पॉझिटिव्ह, हा पॉइंट निगेटिव्ह म्हणजे करंट असा, एकदा लगेच पुढच्या क्षणाला हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह म्हणजे करंट असा. अशा पद्धतीनं सर्किट मध्ये प्रोड्यूस होणारा जो करंट आहे, या कॉइलच्या सर्किट मध्ये प्रोड्यूस होणारा करंट, हे बघा इथं समजा तुम्ही एखादा रेजिस्टर जोडला किंवा गॅल्व्हॅनोमीटर जोडला तर या गॅल्व्हॅनोमीटरला करंट एकदा या डायरेक्शन मध्ये, एकदा या डायरेक्शन मध्ये, एकदा या डायरेक्शन मध्ये, एकदा या डायरेक्शन, तो ऑसिलेट होईल. तसं असा अल्टरनेटिंग म्हणजेच एसी ईएमएफ या कॉइल मध्ये जनरेट होतो. आणि मग त्याचे इक्वेशन काय सोपे आहेत. इक्वेशन E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. आता ह्याला फक्त मी असं बदलणार आहे, E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी थिटा इंटू डी थिटा बाय डी टी, हे लक्षात घ्या. आणि मग याच्यामधला जनरेट होणारा हा जो डी फाय बाय डी टी आहे, मी बदलला फ्लक्स चेंज विथ चेंज इन थिटा. आता कुठला थिटा म्हणाल तर हे बघा हा थिटा, थिटा मॅक्झिमम, थिटा झिरो, इकडे गेला थिटा परत मॅक्झिमम उलट्या डायरेक्शन मध्ये. अशा पद्धतीनं हा थिटा बदलतो डीटीच्या स्वरूपात म्हणजे टाइमच्या स्वरूपात. आता हा थिटा ऑसिलेटरी मोशन घेतोय थिटा. मग ऑसिलेटरी मोशन मध्ये आपल्याला माहित आहे कोण कसा बदलतो. मग थिटा बदलतो किती, त्याची मॅक्झिमम मॅग्निट्यूड थिटा झिरो म्हणजे मॅक्झिमम. आता थिटा झिरोच आहे बरं का, हा मॅक्झिममला आहे म्हणजे थिटा झिरो आहे. थिटा झिरो इंटू साइन ऑफ ओमेगा टी, साइन ऑफ ओमेगा टी. त्यातला ओमेगा म्हणजे काय, 2 पाय इंटू न्यू. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. एका सेकंदात किती ऑसिलेशन तर न्यू फ्रिक्वेन्सी टाकूया तिथं. म्हणजे थिटा इक्वल टू थिटा झिरो इंटू साइन ऑफ 2 पाय न्यू टी. अशा पद्धतीने आता हेच इक्वेशन फ्रिक्वेन्सी मध्ये, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय 1 पिरियड म्हणजे एका ऑसिलेशन साठी लागणारा टाइम. मग अशी घेतलं फ्रिक्वेन्सी म्हणजे किती ऑसिलेशन एका सेकंदात. आता घेऊया पिरियड, एका ऑसिलेशन साठी लागणारा टाइम. मग न्यू म्हणजे 1/t म्हणजे थिटा इक्वल टू, इक्वेशन दिसतात का सर, थिटा इक्वल टू थिटा झिरो साइन ऑफ 2 पाय अपॉन टी इंटू टी. हा कॅपिटल टी म्हणजे पिरियड आहे, या मॅग्नेटच्या एका ऑसिलेशन साठी लागणारा टाइम. आणि स्मॉल टी म्हणजे इन्स्टंटेनियस टाइम आहे. म्हणजे तो मॅग्नेट इथं असताना आहे का, इथं असताना आहे का, इथं असताना विचार करतायत त्याचा तोच टी आहे, इन्स्टंटेनियस टाइम टी कुठल्या वेळेचा. आणि थिटा झिरो म्हणजे मॅक्झिमम मॅग्निट्यूड. मॅक्झिमम मॅग्निट्यूड म्हणजे हा कुठपर्यंत जातोय तेवढा थिटा झिरो जास्तीत जास्त. इथं समजा एक्स्ट्रीम पॉईंट असेल तर इथं थिटा झिरो, इथं एक्स्ट्रीम पॉईंट आहे थिटा झिरो म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू. त्या मॅक्झिमम व्हॅल्यू मध्ये कमी कोण करतोय तर साइन कंपोनंट. कोण करतोय साइन कंपोनंट. मग काढूया डी थिटा बाय डी टी. मग डी थिटा बाय डी टी, डी थिटा बाय डी टी इक्वल टू, बघा हे करूया थिटा झिरो कॉन्स्टंट, थिटा झिरो कॉन्स्टंट आणि मग साइन
पुढचं झालं कॉस कॉस 2 पाय टी 2 पाय अपॉन टी इंटू टी इंटू परत 2 पाय अपॉन टी इंटू टीचं डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कंपोजिट फंक्शन आहे ओमेगा थोडक्यात. आणि मग ओमेगा 2 पाय अपॉन टी याला घेतो इकडे बाजूला म्हणजेच डी थिटा बाय डी टी इक्वल टू 2 पाय थिटा 0 अपॉन टी इंटू कॉस ऑफ 2 पाय अपॉन टी इंटू टी. बघा एवढा dt. आता हा डी थिटा बाय dt मॅक्झिमम ईएमएफ किती जनरेट होतो आपल्याला बघायचं. मॅक्झिमम ईएमएफ म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ ही व्हॅल्यू आहे बघा हितली ही निगेटिव्ह पीक झाली E0 आणि ही पॉझिटिव्ह पीक झाली बघा E0 मायनस E0 प्लस E0 पीक व्हॅल्यू म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्यू ईएमएफ ची. हे कसे काढू शकतो तर त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे डी फाय बाय डी थिटा डी फाय बाय डी थिटा चेंज इन फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू चेंज इन ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू आणि डी थिटा बाय डी टी याची पण मॅक्झिमम व्हॅल्यू घेतली पाहिजे. पलीकडे दिसते का हो नाही ना दिसतंय ना हा मॅक्स पर्यंत डी फाय बाय डी थिटा ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे चेंज इन थिटाच्या विथ रिस्पेक्ट फाय मध्ये म्हणजे फ्लक्स मध्ये होणारा जो चेंज आहे तो पण मॅक्झिमम पाहिजे आणि तयार होणारा ईएमएफ हा सुद्धा मॅक्झिमम पाहिजे. मग कोसाइन टर्म यामध्ये अगदी स्मॉल अँगल ना आपण जर चेंज केला अगदी स्मॉल अँगल म्हणजे डी थिटा जर 0 ठेवला बघा हा अगदी स्मॉल आपण जर चेंज केला म्हणजे डी फाय बाय डी थिटा निग्लिजिबल डी फाय बाय डी थिटा निग्लिजिबल कारण डी थिटाच तुम्ही ठेवलाय व्हेरी स्मॉल बरोबर. मग झाला फक्त चेंज इन फ्लक्स आणि चेंज इन फ्लक्स इज रिलेटेड विथ चेंज इन अँगल आणि मग डी फाय बाय डी टी आपण एवढाच घ्यायचा बघा ई इक्वल टू काय असेल ते डी फाय बाय डी थिटाची मॅक्झिमम व्हॅल्यू मॅक्स काय दिली असेल आणि ह्याची मॅक्झिमम व्हॅल्यू किती येते बघा डी थिटा बाय डी टीची मॅक्झिमम व्हॅल्यू म्हणजे ह्या कॉस्टची व्हॅल्यू 1 किंवा -1 1 किंवा -1 1 किंवा -1 हे लक्षात घ्या. आणि मग त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू झाली ±2 पाय थिटा 0 अपॉन टी 2 पाय थिटा 0 अपॉन टी प्लस मायनस म्हणून इथे घेतो प्लस मायनस झाला बघा ईएमएफ त्यातला हा निग्लिजिबलच असेल पण तो फॅक्टर आपल्याला सोडून चालणार नाही. एवढा ईएमएफ अशा पद्धतीनं एखादी कॉइल स्टेडी ठेवली त्यातून जर मॅग्नेट आपण आसोलेट केला तर अशा पद्धतीनं आपल्याला ईएमएफ कॅल्क्युलेट करता येतो हे लक्षात घ्या. त्यातली डी फाय बाय तुम्ही म्हणाल डी थिटा कसा काढायचा चेंज इन फ्लक्स आणि चेंज इन थिटा काढतोय आपण इथं किती चेंज केलाय तुम्ही थिटा तू काढू शकतोय. या थिटा 0 मधून हा 0 मायनस करायचा म्हणजे थिटा 0 हा चेंज इनच आहे. अशा पद्धतीने ईएमएफ. आता हे काय आर्टिकल करू नका फक्त इक्वेशन लक्षात ठेवा ही शेवटची इक्वेशन फक्त लक्षात ठेवा. कुठेतरी सीईडीचा प्रश्न जर त्याच्यावर आला तर आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. हे आर्टिकल मात्र करू नका तुम्हाला यावर्षी नाही बोर्डाच्या परीक्षेला पण सीईटीला इक्वेशन मात्र लक्षात ठेवा कुठेतरी बाजूला लिहून ठेवा. ठीक आहे ओके आज आपण थांबूया इथं. उद्या आपण बघायचं आहे जनरेटर तो पण नाही तुम्हाला पण सांगून जाणार आहे मी पुढे. ओके बाय.